नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव काय? किरण प्रचंड रोकडे. आता शिवजयंती आहे, आज शिवजयंती आहे. शिवजयंती निमित्त तुमच्या मनात काय भावना आहेत महाराजांबद्दल? अखंड विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज शिवजयंती आहे. एक प्रत्येक मराठी माणूस असेल, प्रत्येक हिंदुस्थानातील प्रत्येक माणूस असेल, त्याच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की आपोआप त्याचं रक्तात एक रक्त रक्त उसळून निघतं. एक मनात एक भाव येतो, अंगावर काटे येतं. त्याचं कारण असं की महाराजांची जी जीवनशैली राहिलेली, महाराजांचं ते अख्खं आयुष्य राहिले. खरं तर म्हणायला गेलं तर महाराजांचं अख्खं आयुष्य म्हणजे एक मिनिटोमिनिटी म्हणजे आपल्याला एक बोध घेण्यासारखं आहे. म्हणजे महाराजांचं वागणं, त्यांचे विचार, त्यांचे धोरणं, त्यांचे गनिमी कावे, त्यांचं शत्रूबद्दल पण असणारे विचार. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण जेव्हा एखाद्याला शत्रू मानतो, पण तो शत्रू वैचारिक शत्रू असतो आपला. जेव्हा तो आपल्यामध्ये जेव्हा त्याच्याने आपले विचार तिथं कुठेतरी शत्रुत्व जे आहे ते संपून जातं. पण कुठेतरी आजच्या काळामध्ये शत्रुत्वाची भावना, एकमेकांविषयी द्वेषाची भावना ही फार इतक्या डोक्याला जात आहे. आपण जसं की या नगर शहरात किंवा इतर ठिकाणी बघत असाल की सध्या आपल्या या पूर्ण भारत देशामध्ये, नगर शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये खूप अशा काही गोष्टी घडत आहे, ज्या गोष्टी बघताना आम्हीच काय, आमच्यापेक्षा लहान मुलं, आमच्यासारखे तरुण माणसं, आमच्यापेक्षा वयोवृद्ध माणसं यांना कुठंतरी कळकळ होती की नेमकं या ठिकाणी चाललं काय. जी महाराजांची शिकवण होती, एक 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 संघ राहायचं, एक स्वराज्य निर्माण करायचं, जे लोक आहेत लोकांच्या भावना समजून घेणे, जे लोक तळागाळातील लोक त्यांना मदत करणे, जे सक्षम आहे त्यांनी इतरांना सक्षम बनवणे. पण कुठेतरी आता या भावनांचा विसर जे आहे भरपूर लोकांना जो आहे पडत आहे. एकीकडे आपण बघायला गेलं की आता महाराष्ट्रापासून भारतापर्यंत ठिकठिकाणी स्त्रियांच्या बाबतीत झाल्या विविध दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. ते एकेकाळी महाराजांचा असा जो आहे आदेश होता की जो स्त्रियांविषयी वाईट भावना किंवा त्यांच्याबद्दल वाईट विचार किंवा वाईट कृत्य करल त्यांचा जागी चौरंग केला पाहिजे. ते कुठेतरी करण्याची गरज आज या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये, हिंदुस्थानात आहे. कारण एकीकडे कुठल्याही प्रकारचं भय हे जे आहे या बलात्कारांमध्ये, या मुलींची छेड काढणाऱ्यांमध्ये कोणामध्ये राहिलेलं नाहीये. कोणी आमचं काही वाकडं करू शकत नाही, आम्ही काही करू शकतो अशी कुठेतरी यांच्यात भावना निर्माण झालेली आहे. तर महाराजांचं ते धोरण आजच्या काळामध्ये या हिंदुस्थानातल्या सरकारांनी अवलंबवलं पाहिजे आणि तशा प्रकारचा काहीतरी कायदा, सक्तीचा कायदा लागू केला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद.